भाजी आहे ना रानात मिळते ना, त्यामुळे कसं आणि ही म्हणजे आपोआप उगवून येते, ही पेरली जात नाही, त्यामुळे ही भाजी खूप महाग असते. कारण ही भाजी रानातून आणताना त्यांना पण खूप कष्ट पडतात ना. नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग, प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. बघा ना, ही शेवळं आहेत. ही शेवळं रानामध्ये मिळतात. हे बघा, तर ही शक्यतो भाजी आहे ना कोकणात जास्त प्रमाणामध्ये मिळते आणि गावाकडे कसं सगळ्यांना माहिती असतं, पण शहरातल्या लोकांना ना ह्या भाजीची ओळखच नाही. तर त्यामुळे कसं ही भाजी आहे ना मेच्या शेवटच्या आठवड्यात आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातच मिळते. तर दरवर्षी सालावादाप्रमाणे मी दरवर्षी ही भाजी घेऊन येत असते आणि करत असते आणि रेसिपी पण टाकते. तर आता आपण रेसिपी करणार आहोत, तर त्याआधी पहिले शेवळं साफ कसं करायचं ते आपण पाहूया. हे बघा, हे असं वरचं कवर आहे ना हे काढून टाकायचं. आणि या शेवळ्याला ना खाज असते, भरपूर प्रमाणात खाज असते. आणि खाजीचा भाग कुठला असतो माहिती आहे का? हा जो पिवळा भाग आहे ना, हा बघा, हा याला खूप खाज असते, म्हणून हा पिवळा भाग काढून टाकायचा आणि इथूनच घ्यायचं. हे बघा, ही फळं आहेत ना ही आंबट असतात आणि ना ही फळं ना या भाजीमध्ये टाकायची, म्हणजे आपल्या घशाला खाज येत नाही. आणि ही आपण भाजी घेतो ना त्यावेळेला त्या महिला आहेत ना ज्या विकायला येतात, शक्यतो ही आदिवासी महिला जास्त भाजी घेऊन येतात बाजारात विकायला, कारण ही रानात मिळते. तर हे बघा, ही फळं ह्यामध्ये चेचून घालायची, म्हणजे आपल्या घशाला खाज येत नाही. आणि हा पाला असतो, हा पाला पण टाकायचा असतो. या भाजीबरोबर आपल्याला ना ही फळं देतात, म्हणजे या फळांचे काही वेगळे पैसे नाही घेत, या भाजीबरोबरच देतात. आणि ही भाजी खूप महाग असते, 100ला 4च मिळतात, म्हणजे 3च देतात, पण आपण म्हणायचं 4 दे, मग ते एक एक्स्ट्राची देतात. ही बघा, अशी असते ती भाजी. तर आता आपण सर्व भाजी पहिले साफ करून घेऊया. 200 रुपयाच्या 8 जुड्या घेऊन आलेल्या. हे बघा, अशा प्रकारे आपण ना सर्व आता साफ करून घेऊया. ते बघा, बघू शकता तुम्ही, असे असतात. हे बघा, ही भाजी आहे ना, आता ही अशा प्रकारे आपण सर्व साफ करून घेऊया. आणि कशी कट करायची ना मी तुम्हाला दाखवते. आता हे बघा, हा जो भाग आहे ना हा इथून लांबूनच घ्यायचं आणि हा खाजरा भाग असतो हा टाकून द्यायचा आणि असं गोल गोल, हे बघा, असं गोल गोल कापायचं. तर आपण ना अशा प्रकारे सर्व भाजी चिरून घेऊया. हे बघा, इथे आपण शेवळे साफ केलेले आहेत. बघू शकता तुम्ही, एवढी घाण निघाली बघा. आणि हे एवढे असे बारीक, हे बघा, असे चिरून घेतले, दिसते? हे बघा, आणि हे फळ. आता आपण किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, इथे आपण ना शेवळे धुवून घेतलेले आहेत, चांगले मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत, एकदम स्वच्छ असे. हे बघा, याला ना काकडं म्हणतात, काकडं. हे चेचून आपल्याला भाजीमध्ये घालायचे आहेत. हे बघा, तर इथे ना मला लागतील तेवढी मी काकडं चेचून घेतलेली आहेत. ही बघा, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि यामध्ये ना बिया असतात, ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. शेवळ्याची भाजी करण्यासाठी बघा काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे. तर शेवळ्याच्या भाजीमध्ये ना आपण चण्याची डाळ घालणार आहोत. चण्याची डाळ इथे मी भिजत घातली होती 4 ते 5 तास. इथे छान अशी चण्याची डाळ भिजली आहे. तुम्ही चणे पण घेऊ शकता किंवा नुसती पण करू शकता किंवा कोळंबीमध्ये करू शकता, करंदीमध्ये करू शकता. शेवळ्याची भाजी छान लागते, अगदी मटणासारखी चव लागते. आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा. आणि इथे बघा 1 मोठा चमचा असं मी वाटण घेतलेलं आहे कांदा खोबऱ्याचं. 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. इथे जिरे पावडर घेतलेली आहे. इथे हिंग घेतलेला आहे फोडणीसाठी, बघू शकता तुम्ही. आणि इथे आपले काही सुके मसाले, धने पावडर, गरम मसाला, जिरं, मोहरी, हळद, काश्मीरी पावडर कलरसाठी आणि आपला घरगुती मसाला. मीठ घेतलेला आहे आणि तेल घेतलेलं आहे. हे बघा, इथे ना चिरल्यानंतर बघा कसे दिसतात ना. खाजरेपणा असतो ना शेवळ्याला, तर खाजरेपणा जाण्यासाठी तर आपण इथे काकडं तर चेचून घेतलेली आहेत. जर तुम्ही बाजारात गेला आणि आता हे कसं जास्त करून कातकरी आदिवासी लोकच हे विकतात ना, कारण की डोंगर भागामध्ये मिळते ना आपल्याला शेवळं ही. त्यावेळेला त्यांच्याकडे जर काकडं नसली आणि बोंडसीचा पाला नसला तर मग तुम्ही काय करणार? तर टेन्शन घ्यायची काही गरज नाही आहे. आपल्याकडे चिंच असते, कोकम असतो, ते पण आपण भाजीमध्ये घालू शकतो. ज्या वेळेला आपण ही भाजी धुतो ना त्यावेळेला मीठ घालून धुवायची. आणि
चला मग आता आपण ना भाजीला सुरुवात करूया। इथे कढई आपली चांगली तापली आणि मी इथे एक मोठा चमचा असं ना तेल घेतलेलं आहे। तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता किंवा आधी तुम्ही शेवळे शिजवून पण घेऊ शकता। ज्यांना मूत्राशयाचा त्रास असेल ना त्यांनी ही भाजी अवश्य खा। आपल्याला वर्षातनं एकदाच ह्या भाज्या मिळतात ना, म्हणजे स्वतःहून उगवून येतात ना, तर त्या खूप औषधी बहुगुणी असतात, तर सर्वांनी त्या भाज्या खाव्यात। शेवळ्याची भाजी तुम्ही कोळंबीमध्ये पण करून खा, कोळंबीमध्ये पण चव लय भारी लागते। आता आपण आहे ना तेल आपलं तापलं, आपण थोडं मोहरी आणि थोडं जिरं याची आपण फोडणी देतोय। छान असं आपलं जिरं राई तडतडतंय का आपण लगेच यामध्ये ना कांदा आणि हिरवी मिरची घालून द्यायची। त्यानंतर इथे आपल्याला हिंग घालायचं। कांदा आणि मिरची चांगली तेलामध्ये अशी ना परतून घ्यायची। इथे आपण आलं लसूण पेस्ट घालतोय, असं तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। आलं लसूण बरोबर आपण इथे वाटण पण घालून घेतोय। वाटण बघा छान असं तेलात परतलं गेलेलं आहे। हा आपला घरगुती मसाला आहे, 1 चमचा, पाव चमचा हा काश्मीरी कलरसाठी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा आपलं गरम मसाला, अगदी पाव चमच्यापेक्षा कमी जिरे पावडर। आता हे मसाले चांगले असे यात परतून घ्यायचे। तेलामध्ये छान असे मसाले आपण परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला घालायची डाळ। तर डाळीच्या ऐवजी मी तुम्हाला बोलले ना, कोळंबी असेल तर कोळंबी घाला, करंदी घाला, परत तुम्ही यामध्ये ना चणे असतात ना आपले चणे, परत वालाचं बिरडं, वाल असतात ना भिजत घातलेले, ते पण छान लागतात शेवळ्यामध्ये। परतून झालेली आहे आपली मसाल्यांमध्ये। आपल्याला बघा यामध्ये ही शेवळं घालून घ्यायचे। बघा किती छान दिसतं ना दिसायला। तर चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी पूर्ण बघा, स्किप करू नका। रेसिपी पूर्ण बघितली म्हणजे कसं कळतं ना आपल्याला स्टेप बाय स्टेप कशी भाजी आपण बनवली ती। व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका। मध्ये चवीप्रमाणे मीठ, हा अर्धा चमचा, थोडासा पाव चमचा असं मीठ घातलं। आता आपल्या भाजीचं प्रमाण किती आहे ना त्या अंदाजाने आपण मिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं। आता यामध्ये आपल्याला घालायचे चेचून घेतलेली काकडं। तर काकडं बघा काळी पडली, चेचल्यानंतर ना काकडं काळी पडतात, म्हणून ना भाजी करायच्या टायमालाच ती चेचायची। बघा इथे ना मी काकडं घातलेली आहे भाजीमध्ये शेवळ्याच्या। जर तुमच्याकडे काकडं आणि तो फोडणीचा पाला नसला ना तर तुम्ही चिंचेचा कोळ, कोकमाचा आगळ किंवा कोकम यापैकी काही घालू शकता। म्हणजे कसं शेवळ्याला जो खाजरेपणा असतो ना तर त्यामुळे कसं खाजरेपणा निघून जातो आणि घशाला ना खाज येत नाही, तो खाजरेपणा निघून जातो। यावर आपण ना कोथिंबीर घालूया आणि आपण ना 5 मिनिट ना असं वाफेवर पहिले शिजून घेऊया। 5 मिनिट आपले इथे झालेले आहेत, बघूया। भाजीला पाणी पण सुटलंय बघा। जर तुम्हाला ह्याच भाजीच्या अंगाच्या पाण्यात जर तुम्हाला ना शिजून घ्यायची असेल ना, सुकी बनवायची असेल तर तुम्ही सुकी पण करून खाऊ शकता। आणि जर तुम्हाला रस्सा हवा असेल, असा फतफतीत रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घाला, म्हणजे छान असं पातळसर आपली भाजी होते। हे बघा इथे आहे ना मी अर्धा ग्लास पाणी घालते। आपल्याला ना 5 ते 7 मिनिट अजून ही भाजी शिजून घ्यायची, छान अशी मस्त एकजीव होईपर्यंत। आपली सुंदर सुरेख अशी शेवळ्याची भाजी तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। छान मस्तपैकी एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ। तुम्ही रस्याची पण करू शकता, मी इथे सुकी बनवलेली आहे। हे बघा सुंदर सुरेख अशी आपली शेवळ्याची भाजी इथे तयार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।